आपण येऊन पोचलो पेठ विलेजमध्ये मित्रांनो. आपण आलो या रस्त्याने आणि या रस्त्याने आल्यानंतर आपल्याला इथे दोन रस्ते बघायला भेटतील. एक जातो सरळ आणि एक जातो राईट साईडला. आपल्याला सरळ न जाता राईट साईडला जायचं आहे. तर चला. जसं मित्रांनो तुम्ही राईट टर्न मारून यात तर तुम्हाला असं इथं मोठाले झाडं लागतील. तुम्ही इथं गाडी वगैरे पार्किंग लावू शकता. जसे आम्ही लावले इथे बाईक. आणि तिथूनच जायचं आहे. जसा हा बोर्ड आहे त्याच्या साईडनंच आपल्याला जायचं आहे. तर चला. कोथळीगड हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला असून समुद्र सपाटीपासून याची उंची 472 मीटर आहे. हा किल्ला पुण्यापासून 125 तसेच मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. कोथळीगडला जाण्यास झाले तर रायगड तालुक्यातल्या कर्जत रेल्वे स्टेशनपासून कशेळे मार्गे जाणारी आंबिवली बस असते. आंबिवलीपासून 3 ते 4 किलोमीटरचा चढाव लागतो. 3 ते 4 किलोमीटर नंतर पेठ गाव लागतो. हा गाव कोथळीगडचा पायथा आहे. पेठ गावाच्या निकटतेमुळे याला पेठचा किल्ला असंही म्हणतात. कर्जतहून खेड खडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा वापर करत असावा. खूप सुंदर अशी सकाळ आहे मित्रांनो. छान असं वातावरण झालंय. चला पुढे जाऊया. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांचा साठा ठेवण्यासाठी करत असत. आणि हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही पण एक संरक्षक ठाणं होता. औरंगजेबाने अब्दुल कादर याला संभाजी महाराजांच्या ताब्यात असणारे किल्ले घेण्यासाठी पाठवले. कोथळीगड हा महत्त्वाचा किल्ला आहे. जो कोणी तो ताब्यात घेईल त्याचा ताबा तळकोकणावर राहील. हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खूप छान असा पवनचक्कीचा व्ह्यू बघायला भेटतो मित्रांनो इथून. खूप सुंदर असा. मित्रांनो थोड्या पुढे आल्यानंतर आपल्याला इथं पहिला दरवाजा बघायला भेटतो. पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा. हा दरवाजा आता सध्या पडक्या अवस्थेत आहे. तुम्ही बघू शकता.
मित्रांनो, हा राहिला कोथळीगड. तिथे एक गुफा आहे, आपण गुफामध्ये जाणार आणि त्याच्यानंतर वरती जाणार, म्हणजे आपला ट्रेक पूर्ण कंप्लीट होणार. मित्रांनो, थोड्या पुढे आल्यानंतर अशा पावऱ्या बघायला भेटतील. बघू शकता, कातळामध्ये कोरून काढलेल्या पावऱ्या एकदम छोट्या छोट्या आहेत मित्रांनो. चला तर टाइम न करता आपण पुढे जाऊया. काय माहित कुठून आणला, बघ. थोड्या पुढे आल्यानंतर ही पूर्ण सारी तटबंदी बघायला भेटते. त्यालाच तटबंदीला लागून आपल्याला हा दुसरा दरवाजा लागतो. त्यानो कदाचित त्या काळी हा एक दरवाजाच असावा, पण तो आता सध्या पडक्या अवस्थेत आहे. जसा आपण ह्या दुसऱ्या दरवाजापासून आतमध्ये आलो, तर आपण जाऊया पुढे. मित्रांनो, थोड्या पुढे आल्यानंतर इथं आपल्याला बघायला भेटेल पाण्याचं टाकं. आणि जस्ट थोड्या पुढे आलो तर इथं पण तुम्हाला एक पाण्याचं टाकं बघायला भेटेल. इथून थोड्या पुढे आल्यानंतर इथं पण एक पाण्याचं टाकं आहे. त्या पाण्याच्या टाक्यापासून थोडं पुढे आल्यास अजून तुम्हाला इथं एक पाण्याचं टाकं बघायला भेटेल. खूप मोठं असं टाकं आहे, आतमध्ये पाण्याने पूर्ण भरलंय. चला तर पुढे जाऊया. थोड्या पुढे आल्यानंतर मित्रांनो अजून एक तुम्हाला पाण्याचं टाकं बघायला भेटेल. बघू शकता, हा पण खूप मोठं असं पाण्याचं टाकं आहे. पाण्याचं टाकं आहे मित्रांनो. त्याच्या बाजूलाच ही पूर्ण तटबंदी आहे, ही पूर्ण खसळून गेले मित्रांनो, पूर्ण पडक्या अवस्थेत आहे. चला तर आपण पुढे जाऊया. या जागेपासून खूप सुंदर असा पवनचक्क्यांचा व्ह्यू बघायला भेटतोय. या ठिकाणी तुम्हाला अजून एक गुफा बघायला भेटेल. या गुफेमध्ये 10 लोक आरामात राहू शकतात. कॅम्पिंगसाठी खूप सुंदर जागा आहे आणि इथून दिसणारा व्ह्यू त्याहून सुंदर आहे.
या गुफ्याच्या बाजूने एक पायवाट जाते. ही पायवाट आपल्याला समोरच्या बुरुजाकडे घेऊन जाते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार होता. नारोजी त्रिंबक रसद व दारुगोळा मिळवण्यासाठी बाहेर गेला होता. ते गडावरून बाहेर जाणार होते म्हणून गडावरील त्यांचा माणूस मानकोजी पांढरे यांच्या ताब्यात त्याने गड दिला होता. जसं आपण त्या गुफ्यापासून थोड्या पुढे आलो तर अजून एक आपल्याला इथं पाण्याचं टाकं बघायला भेटेल. या वाटेने कधी आला तर खूप सांभाळून या, कारण खाली पूर्ण दरी दिसते मित्रांनो. पाय स्लिप झाला तर तुम्ही सीधा खाली. थोड्या पुढे आल्यानंतर अजून एक तुम्हाला गुफा बघायला भेटेल. या गुफेच्या थोड्या पुढे आल्यानंतर अजून एक तुम्हाला पाण्याचं टाकं बघायला भेटेल. खूप छान असं मोठं असं टाकं आहे. या गडावर खूप सारे पाण्याचे टाके आहेत मित्रांनो. इथं पाण्याची काहीच कमी नाही आहे. खूप छान असं. थोड्या पुढे आल्यानंतर इथे अजून पाण्याचे टाके बघायला भेटतात. या पाण्या टाक्यापासून थोडं पुढे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला लागेल बुरुज. पाण्याच्या टाक्यालाच लागून बुरुज आहे. या बुरुजाच्या समोरच तुम्हाला 2 तोफे बघायला भेटतात. शिवकाळातील
स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्यांनी माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोख्यात माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्यांच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडावर प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले. या बुरुजावरती एक गुफासुद्धा आहे. ती बघण्यासाठी आपण जाऊया बुरुजावरती. मित्रांनो, आपण आलो बुरुजावरती. हा समोर तुम्हाला भगवा झेंडा बघायला भेटतो आणि थोडंच त्याच्या पुढे एक गुफा बघायला भेटते. खूप छान अशी गुफा आहे. दहा 15 लोक इथं आरामात राहू शकता. मित्रांनो, जर कधी पावसाळ्यामध्ये आले तुम्ही मान्सूनमध्ये आणि खूपच पाऊस असेल तर तुम्ही इथं आराम करू शकता. ही गुफा पूर्ण चिन्ह हातोड्याने कातळात कोरून काढले. मित्रांनो, बघू शकता. खूप छान अशी आहे गुफा. बुरुजापासून थोडा पुढे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक खूप मोठं इथे गुफा लागते आणि इथे तुम्हाला भैरवनाथ मंदिर बघायला भेटेल. तसंच मंदिराच्या थोड्या पुढे जाऊया. त्याच्या थोड्या पुढे आल्यानंतर हे तुम्हाला पूर्ण तटबंदी बघायला भेटते. मध्ये पण गुफा आहे मित्रांनो. इकडे सुद्धा एक आहे. तसेच दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. फार मोठी लढाई झाली. लढाईमध्ये बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणे वापर करण्यात आला. तसेच गडावर जाणारे सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मोगल सैन्याला दारुगोळा व धान्य मिळेनासे झाले. अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर 10-12 दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिंज खान याने आपला मुलगा अब्दुल खान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुल खान तेथे पोचला तेव्हा त्यांची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार
नारोजी त्र्यंबक यांनी तेथील खोरे राखून धरले होते. पण इथून थोड्या पुढे आलो, आपल्याला अजून एक थरारक जागा भेटेल. थोडी रिस्की वाटते मित्रांनो, म्हणून मी तर थोडा सांभाळून. नारोजी त्र्यंबक यांनी खोरे राखून धरले होते. तिथे लढाई झाली. नारोजी त्र्यंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथलीगड मुघलांच्या ताब्यात गेला. थोड्या पुढे आलो मित्रांनो, आणि इथून पावऱ्या लागल्या आणि तो राहिला दरवाजा, बघू शकता. तर चला आपण जाऊया पुढे. अहमद खानाने नारोजी त्र्यंबकांचे डोके रस्त्यावर टांगवले. किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. मुघलांनी गड जिंकल्यानंतर मी फत्ताहुल फतह म्हणजेच विजयाची किल्ली असे नाव दिले. फंद फितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला सुटून गेला. 1684 मध्ये 6000 तुकडी घेऊन मराठ्यांनी गड परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्या लढाईमध्ये सुद्धा मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल 1685 मध्ये 600 जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. 200 जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यावर आले. त्या लढाईमध्ये सुद्धा बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फत्य होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. 1817 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या वतीने बापूराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. सुमारे 1862 पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता. पाण्याच्या टाक्यापासून थोड्या पुढे आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला समोरच पवनचक्क्या दिसतात. खूप छान असा व्ह्यू दिसतो मित्रांनो इथून, खूप सुंदर असा. आणि या प्रकारे आपण इथे येऊन आपला गड पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे आणि आपला इथला ट्रेक आजचा कंप्लीट झालेला आहे. दोन चिमुकले आणि त्यांचे वडील गड बघण्यासाठी गडावर चढत होते. या छोट्याशा वयात महाराजांचे गड बघणे म्हणजेच खूप सुंदर आणि खूप छान गोष्ट आहे.